खरोखरच आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंतांची खरी कृपा नसून प्रत्यक्ष असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही ती त्यांची खरी कृपा असते. बालपणाची सरळ वृत्ती नाहीशी व्हायला दोन मोठी कारणे आहेत. एक पैसा आणि दुसरी विद्या. दोन्हींपासून मी कुणीतरी श्रेष्ठ आहे ही वृत्ती उत्पन्न होते आणि मग मात्र ती घातक प्रत्यक्ष असते. म्हणून प्रेमळ भक्तांनो, जर तुम्ही प्रत्येक परिस्थितीमध्ये समाधान नसाल तर हे तुमच्यासाठी सर्वात वाईट गोष्ट आहे. स्थिती आणि परिस्थिती किती जरी कमजोर असली तरी नेहमी तुम्ही प्रत्यक्ष समाधान राहा आणि बाळू मामांचे नामस्मरण हे अगदी निस्वार्थ मनाने करा. नक्कीच तुमच्या जीवनातील प्रत्येक संकटांचा 101% अंत होईल. मित्रांनो, असेच मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी मिळवण्यासाठी नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धान्यातले दगड माती पाकड निवडून बाजूला काढून धान्य जे सार ते घ्यावे. त्याचप्रमाणे अहंकाराचे खडे ममत्वाची माती आणि विकारांचे पाकड आत्मस्वरूप परमार्थ मिसळल्याने दुःखरूप प्रपंच होत असतो. ते प्रपंचातून प्रत्यक्ष निवडून टाकले म्हणजे जे उरले ते सारे सुखच असते. हे मात्र आहे त्यामध्ये तू समाधान राहा. वेळ आल्यानंतर प्रत्येक गोष्टी तुला सर्वात उत्तम आम्ही नक्कीच देऊ. म्हणून प्रेमळ भक्ता, अजिबात तू घाबरू नको, निराशी होऊ नको. तू नेहमी निस्वार्थ मनाने माझी भक्ती कर. आम्ही नक्कीच तुझ्या पाठीशी आहो हे मात्र तुला सांगण्याची गरज नाही. भगवंत पण माणसाला प्रत्यक्ष वाईट दिवस दाखवत असतो, कारण माणसाची मनस्थिती प्रत्यक्ष सुधारवण्यासाठी जेव्हा माणसाची मनस्थिती ठीक नसते तेव्हा भगवंत त्या माणसाची प्रत्यक्ष मनस्थिती ठीक करण्यासाठी परिस्थिती बिघडवत असतात. पण घाबरू नका, प्रत्येक गोष्टी ठीक होत असतात. फक्त तुम्हाला संयम नक्कीच ठेवायचे. नक्कीच जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगली सावली लाभते. म्हणून नेहमी चांगल्या व्यक्तींचा प्रत्यक्ष सहवासात राहणे योग्य असते. स्वतःसाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण एखाद्याच्या मनात घर करणे यापेक्षा सुंदर काहीच नाही. नक्कीच छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नसते. अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान तुम्हाला मिळून जाईल. कारण छापलेल्या पुस्तकांचे लेखक तर अनेक जण असतात, पण त्या अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वतः असतो. म्हणून मित्रांनो, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ज्या पद्धतीने तुम्हाला अनुभव येत जातील त्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक गोष्टी शिकून घ्या. खरोखर ते आलेले अनुभव तुम्हाला येणाऱ्या काळात भरपूर काही प्राप्त करून देतील. नाते हे जगाला दाखवण्यासाठी कधीच नसतं. मनापासून जे सांभाळलं जातं तेच खऱ्या पद्धतीने नातं असतं. जवळकी दाखवणारा हा जवळचाच असतो असं कधीच नसतं, तर हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो. हीच गोष्ट खरी आहे. दिखावा आणि देखावा यातला फरक जर समजला की आयुष्य आणि माणसं समजायला प्रत्यक्ष सोपं जात असतात. चांगलं वागणं, प्रामाणिक राहणं, सत्याच्या मार्गाने चालणं हा जर जीवनाचा अर्थ असतो. जितका आपण त्याचा वापर करेल तितकी आपली चमक वाढत असते. म्हणून मित्रांनो, तुम्ही प्रत्येकाला दिखावा न करता नेहमी आयुष्यात आनंदी जीवन जगा, समाधानी जीवन जगा. नक्कीच प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर आपल्यासोबत आहेत हे तर तुम्हाला सांगण्याची गरज नक्कीच आहे. परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्यांच्याकडे असते तेच जीवनात यशस्वी होतात. बाकी परिस्थिती किती जरी वाईट असली तरी देखील आपल्याला प्रत्येक परिस्थितीमध्ये भगवंतांवरती विश्वास ठेवायचा आहे आणि भगवंतांवरती विश्वास ठेवून नेहमी जीवनामध्ये चांगले कर्म नक्कीच करायचे. आयुष्यात नातं टिकवण्यासाठी दोन व्यक्ती लागतात, एक समजून सांगणारी, दुसरी म्हणजे समजून घेणारी. एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्या, किती जास्त दुःख जरी आले तरी तुम्ही नेहमी भगवंतांचे नाम घ्या, कारण ज्याच्या मनी भगवंतांचे नाम असते त्याच्या प्रत्येक नक्की संकटांमध्ये भगवंत त्याला साथ देत असतात. जीव लावणारी माणसे बरोबर असली की वाईट दिवससुद्धा प्रत्यक्ष चांगले जातात. ज्यांनी तुमची धडपड पाहिली आहे फक्त त्यांनाच तुमच्या यशाची खरी किंमत समजून जात असते. इतरांना तर फक्त नक्कीच नशीब दिसत असते. याच पद्धतीने एखादा व्यक्ती जर यशस्वी होत असेल तर खरोखरच त्या व्यक्तीचे कष्ट जास्त असतात. म्हणून लक्षात घ्या, यश
तुम्हाला हे नक्कीच मिळून जाईल. फक्त तुम्ही नक्कीच आयुष्यामध्ये सर्वप्रथम भगवंतांवरती विश्वास ठेवा आणि जास्त प्रमाणात कष्ट करा. नक्कीच एक ना एक दिवस हे गुरुमाऊली आपण प्रत्येकाला यशस्वी करून टाकतील. समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव असणे म्हणजेच मैत्री असते. जीवनात तुम्हाला काय भेटले हे कधीच महत्त्वाचं नसतं, तर तुम्हाला काय टिकवता आलं हे सर्वात जास्त महत्त्वाचे. शुभ सकाळ म्हणजे काय असते? शब्दांचा खेळ, विचारांची चविष्ट ओली भेळ, मनाशी मनाचा सुखद मेळ आणि आपल्या जीवाभावाच्या लोकांसाठी सकाळचा काढलेला थोडासा वेळ म्हणजे शुभ सकाळ असते. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ कधीच परत येत नसते आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगता येत नाही. म्हणून कितीही वेळ जरी तुमची खराब असली तरी आनंद घ्या, आनंदाने जगा. कारण आज जी आपल्याला भगवंतांनी वेळ दिली आहे त्याचा तुम्ही सर्वात प्रथम आनंद घ्या. आणि खरोखर भगवंत प्रत्येक गोष्ट घडवत असतात जीवनामध्ये आपल्या, तर त्या प्रत्येक गोष्टी घडण्यामागे काही ना काही कारण असतं. हे आपण प्रत्येकाला नक्की समजायचे. जीवनात आलेली वेगवेगळे अनुभव खऱ्या अर्थाने आपल्याला जगायला शिकवत असतात. त्यामुळेच म्हणतात ना, अनुभवातून माणूस बरंच काही शिकून जातो. पुण्य कमवण्यासाठी नेहमी भगवंतांचं नाव घेणं हे गरजेचं नसतं. आपण जेव्हा दुसऱ्याला मदत करत असतो ना, तो क्षणसुद्धा भगवंतांची भक्ती केल्याप्रमाणेच पुण्यवान असते. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी तुम्ही भगवंतांचे नामस्मरण जर करत असाल तर खरोखर तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. म्हणून घाबरू नका. नेहमी भगवंतांचे नाम तुमच्या मनामध्ये असू द्या, कारण ज्याच्या मनी असेल भगवंतांचे नाम त्याच्या पाठीशी नेहमी भगवंत असतात. हे नक्कीच खरे. जर तुम्हाला पुण्य कमवायचंच असेल तर तुम्ही इतरांची मदत करा. आणि लक्षात घ्या, जो व्यक्ती अडचणीत असणाऱ्या व्यक्तीला मदत करतो, प्रत्यक्ष जेव्हा तो व्यक्ती अडचणीत जातो तेव्हा स्वतः हे गुरुमाऊली त्या व्यक्तीला मदत करतात. नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार, आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्यांचे नाव संस्कार असतात. आनंदी असणे याचा अर्थ असा अजिबात नसतो की आपल्याकडे सर्व काही आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा असतो की आपण आपल्या आयुष्यात समाधानी किती आहो. नक्कीच लक्षात घ्या, आनंदी राहण्यासाठी एकच करा. एकतर भगवंतांनी दुसऱ्याला काय दिलं आहे हे कधीच पाहू नका, तर स्वतःला भगवंतांनी जे काही दिलं आहे त्यामध्ये तुम्ही नेहमी आनंदी राहा. खरोखर प्रत्यक्ष तुम्ही नेहमी आनंदी जर राहाल तर समाधान तुम्हाला नक्कीच प्राप्त होऊन जाईल. म्हणून स्थिती आणि परिस्थिती किती खराब असली तरी नेहमी तुम्ही भगवंतांच्या नामात राहा. ज्याच्या मनी असेल भगवंतांचे नाम, भगवंत करतील त्यांच्या प्रत्येक संकटांचा नक्कीच अंत. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही नेहमी भगवंतांच्या नामात राहा, भगवंतांची निस्वार्थ मनाने भक्ती करा. नक्कीच सर्व गोष्टी एकदम चांगल्या आणि सर्वात उत्तम हे नक्कीच घडून जातील. हे मात्र नक्कीच खरे. नक्कीच मित्रांनो, विचार जर तुमचे चांगले असतील तर तुमचे जीवन कधीच वाईट होणार नाही. म्हणून तुम्ही तुमचे विचार अगदी चांगले ठेवा. अगदी तुम्ही चांगले विचार जर कराल तर तुमच्या आयुष्यात सर्व काही नक्कीच चांगलं होईल. नातं म्हणजे काय याचं सुंदर उत्तर, नातं म्हणजे परीक्षा नसते, पास किंवा नापास प्रत्यक्ष ठरवाला. नातं म्हणजे स्पर्धा नाही, जिंकणे किंवा हरणं नक्कीच ठरवायला. समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव प्रत्यक्ष होणे म्हणजे नातं असतं. आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत असते, प्रत्यक्ष सांगड घालता येत नाही, तेव्हा उरते ती फक्त तडजोड. कारण आवडलेली प्रत्यक्ष कधी विसरता येत नसते आणि निवडलेले मनापासून कधीच स्वीकारता येत नसते. मित्रांनो, आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही इतका वेळ देऊन ऐकलेला असाल तर नक्कीच आम्ही तुमचे आभार मानतो. धावपळीच्या जगामध्ये एक विसावा नक्कीच घ्यावा. गरम गरम चहा घेऊन कामामध्ये उत्साह आणावा. मैत्रीच्या जीवनामध्ये ही आठवणींचा एक प्रत्यक्ष गाव यावा. हृदयात जपलेल्या प्रत्येकाला रोज नक्कीच आवाज प्रत्येकाने द्यावा. हे नक्कीच आपल्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. नक्कीच मित्रांनो, या धावपळीच्या जीवनामध्ये माणूस प्रत्येक गोष्ट पैसा कमवण्यासाठी करतो,
पण लक्षात घ्या, जो भगवंतांची भक्ती करत असतो त्यालाच खरे समाधान म्हणजे काय हे समजून जात असते. घट्ट विणावं पण ऋतू नये, कधीच धागा धागा गुंफावा गुंतू नये, कधीच हात धरावा असा जो सुटू नये, कधी एक नातं असं जे तुटू नये कधीच. मला हे माहिती नाही की तुमच्या नजरेत माझे महत्त्व काय आहे, पण माझ्या जीवनात तुम्ही खूप महत्त्वाचे आहात. म्हणून दिवसाची सुरुवात प्रत्यक्ष तुम्ही भगवंतांच्या नामाने करा. एवढंच मी तुम्हाला सांगतो. मुखी साखरेचा गोड नक्की गोडवा असावा, मनी कुणाच्या प्रत्यक्ष कधी दोष नसावा. जोडावी माणसे जपावी नाते, विसरून व्यवहारी फायदे तोटे. शरणांचे मनी अलगत ओवावे, आनंदी सुरांनी मनास छेडावे. नक्की ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि निस्वार्थ असे प्रत्यक्ष माणुसकीचे धन असते, त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज नसते. प्रसिद्ध व्हायचेच असेल तर तुम्ही नेहमी चांगले कर्म करा. लक्षात ठेवा, जो नेहमी चांगले कर्म करत असतो त्याच्या पाठीशी नेहमी परमेश्वर असतो. म्हणून तुम्ही चांगले कर्म करा, हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. मित्रांनो, आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितका वेळ असेल तितका वेळ देऊन मात्र तुम्ही हा आजचा संदेश नक्कीच ऐका. भाग्यवंत ठराल. भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, ज्या गोष्टी तुला हव्या आहेत त्यापेक्षा सर्वात उत्तम आणि सर्वात चांगल्या गोष्टी आम्ही तुला नक्कीच देऊ. फक्त तू घाबरू नको, निराश होऊ नको. कारण लक्षात घ्या, निराश झाल्याने प्रत्यक्ष काय होत नसते, तर त्रास फक्त आणि फक्त आपल्याला होत असतो. म्हणून निराश होऊ नका, उदास होऊ नका. दुःखी व्हाल तर दुःख फक्त तुम्हालाच. नक्कीच जितकं जास्त तुम्ही आनंदी राहाल तेवढं जास्त सुख तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून घाबरण्यापेक्षा तुम्ही नेहमी प्रत्यक्ष विचार करण्यापेक्षा भगवंतांचे नाम घेऊन पहा. सर्वात जास्त समाधान तुम्हाला नक्कीच मिळून जाईल. जो मामांच्या नामात राहतो, मामा त्यांच्या प्रत्येक चांगल्या कामात असतात. म्हणून तुम्ही बाळू मामांचे नाम घ्या, ते अगदी निस्वार्थ मनाने घ्या. कारण लक्षात घ्या, हे गुरुमाऊली आपण प्रत्येकांच्या नेहमी पाठीचे असतात. फक्त आणि फक्त आपल्याला त्यांची भक्ती मात्र अगदी निस्वार्थ मनाने, अगदी चांगल्या मनाने नक्कीच करायची आहे. मित्रांनो, जर तुमचा मामांवरती विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा, हे गुरुमाऊली आम्ही तुमचं बाळ आहो. नक्कीच आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळून जातो जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो. समजणं आणि समजून घेणं यात भरपूर अंतर असतो. समजवण्यासाठी बुद्धी लागते आणि समजून घेण्यासाठी एक चांगलं मन लागतं. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नको. स्वप्न मनात धरलेलं माझ्या प्रेमळ भक्ता तू मोडू नको. पावलोपावली येऊन जातील कठीण प्रसंग, फक्त दुसऱ्यासोबत लावलेली शर्यत जिंकण्यासाठी जमिनीला सोडू नको. बाकी प्रत्येक काळी आम्ही तुझ्यासोबत आहो हे आम्ही तुला नेहमी सांगत असतो. म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता, घाबरण्यापेक्षा, चिंता करण्यापेक्षा तू आमची भक्ती कर. तू आमचे निस्वार्थ मनाने नाम घे. आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहो, आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी आहो हे आम्ही तुला नेहमी नक्की सांगत असतो. ताकात लोणीच असेल तर नक्कीच चालेल, पण लोण्यात ताक नसावं. कोळशात हिरा असेल तर चालेल, पण हिऱ्यात कोळसा नसावा. पाण्यात बोट असेल तरी देखील चालेल, पण बोटीत प्रत्यक्ष पाणी नसावं. त्याचप्रमाणे राजकारणात मैत्री असेल तरी देखील चालेल, पण मैत्री राजकारणात म्हणजे मैत्रीत राजकारण कधीच नसावं. एवढं मात्र आपण प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायचे. पहाटे प्राजक्तासारखे उमलून निशिगंधासारखे सुगंधित होत जावे. सुगंधित आनंदाच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे. अश्रू असो तो कुणाचेही आपणच विरघळून जावे. नसो तो कोणीही आपले, आपण मात्र प्रत्येकांचे व्हावे. नक्कीच या गोष्टी आपण प्रत्येकाला लक्षात ठेवायचे. कागदाची नाव होती, पाण्याचा किनारा होता, आई वडिलांचा सहारा होता, खेळण्याची मस्ती होती. मन हे प्रत्यक्ष वेडे होते, कल्पनेच्या दुनियेत प्रत्यक्ष जगत होते. कुठे आलोय या समजूतदारीच्या जगात, यापेक्षा प्रत्यक्ष ते भोळे बालपण भरपूर जास्त सुंदर होते. आणि मित्रांनो, आयुष्यात प्रत्यक्ष जर तुम्हाला काही प्राप्त करायचं असेल तर तुम्ही नेहमी भगवंतांचा आशीर्वाद प्राप्त करा.
कारण लक्षात घ्या, भगवंतांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी एक उत्तम पर्याय एकच आहे, चांगले कर्म करा आणि चांगल्या मनाने तुम्ही मामांचे नाम घ्या. खरोखर तुम्हाला मामांचा आशीर्वाद प्राप्त होईल. नक्कीच जप आणि जप दोन्ही शब्द सारखेच दिसतात, त्यांचे अर्थ मात्र भिन्न आहेत. आपण भगवंतांचे नामस्मरण जपतो तो असतो जप, जर आपण स्वतःला सावरतो तो असतो जप. अर्थ भिन्न आहे तरी यांच्यात जवळकी आहे. आपण भगवंतांचे नामस्मरण जपतो म्हणून भगवंत आपल्याला प्रत्यक्ष जपतो, या शब्दाचा अर्थ होतो हे आपल्याला समजले पाहिजे. नक्कीच पावसाचा एक थेंब जसा छोटासाच असतो, तो खाली पडताच कधी ओंगळून जातो हे सुद्धा आपल्याला समजून येत नाही. तरीही त्या थेंबाची आतुरता सर्वांचं प्रत्यक्ष असते. जशी तुम्हाला प्रत्यक्ष मामांच्या संदेशाची आतुरता असते, नक्कीच असेच मामांचे संदेश ऐकत चला, जेणेकरून गुरु माऊलींचे रोज तुम्हाला आशीर्वाद होऊन जातील. प्रेमळ भक्तांनो, हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूया पुढील एका गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे. नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय श्रीराम.